पंकजी काचरे यांच्याकडनं 500 रुपीजचं कॅश प्राइज असेल. नितेश करिता मात्र हे कॅश प्राइज लागले. आता दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने झालेत मार्गस्थ. अनंत कडव आणि सुनील कोदे अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या दिशेने अगदी आपल्याला पाहायला मिळते. अनंत याला आपण पाहताय स्ट्राइक एंडला फलंदाज. इथून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश बरफ हे पहिलं षटक हाताळण्याकरिता सुसज्जित होतोय. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया बेस्ट ऑफ लक. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. चांगला स्ट्रोक आहे त्या दिशेने अशी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल दीपक लहांगे. चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. हलकंसं फंबल झालं. तत्पूर्वी या 2 धाबा स्कोर कार्डवर मिळत आहेत. साई पागी यांना आपण पाहू शकाल मिड ऑन रिझन मध्ये स्थित केलं गेलंय. अक्षय लहांगे यांना सुद्धा आपण पाहू शकाल आज प्लेइंग 11चा हिस्सा त्यांना सुद्धा आपण पाहताय. रुपेची भागी स्वतः आपण पाहू शकाल यसी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. कपिल तांबडे यांना सुद्धा आपण पाहताय. ओहो हलकीशी लेंथ आपण पाहू शकाल. पुढ्यात होती चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. एक व्हॅरिएशन युक्त गोलंदाज नितेश याची अगदी ही ओळख राहिली गेली. कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपल्या गोलंदाजीच्या व्हेरिएशनने कित्येक फलंदाजांना नाचवलंय. तोच गोलंदाज नितेश बरफ यांना आपण पाहताय. पुन्हा एकदा आपले ऍडमिस गतीमध्ये परिवर्तन. स्विंग ऍडमिस परंतु पंचांचा एक हात झालाय समांतर. नोचा इशारा आणि लाईन क्रॉस केले हेच अगदी आपण पाहताय. म्हणजेच प्रीहिटचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने ऑन असेल आहे हे मात्र आपण पाहू शकाल ना. एक प्रश्नचिन्ह आहे. नितेश बरफच्या गोलंदाजीच्या माध्यमातून लाईन क्रॉस हे जास्तीत जास्त होताना पाहायला मिळालं यंदाच्या पर्वामध्ये. नोचा इशारा आता फ्रीडचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. स्कोर कार्ड 3 अंकांवर. ऑफ साईडला अगदी आपण पाहू शकाल वळाले आणि त्यानंतर ऑन साईडला खेळलं गेले जिथून एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने एकेरीच्या मदतीने धावफलक पूर्ण स्कोर 4 अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळते. सुरुवात थोडीशी संत झाली परंतु इथून संत असून चालायचं नाही. मैदानाच्या दिशेने जर गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर इथून चांगल्या मानसिकतेने चांगल्या स्ट्राईक रेटनेही तुम्हाला खेळावं लागेल. 4 धावा या स्कोर कार्डवर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे म्हणून क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार हे फेरबदल अगदी केले जात आहेत. आता 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला घेतले गेले आणि जवळ इनफिल्डच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक 7 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलाय त्या दिशेने मिडॉन क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. साई पागे अगदी गॅदर करीता येतोय. चेंडू चुसून फेकी जोपर्यंत केली जाईल 2 धावा प्रामुख्याने या स्कोर कार्डवर मिळत आहेत. आणि दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर आहे ते म्हणजे 6 रन्स ऑन कार्ड 6 अंकांवर ही धाव संख्या. दोन्ही फलंदाजाने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. म्हणजेच संत गतीने मात्र धावसंख्या करण्याचा हा मानस आहे. आतापर्यंत योग्य त्या स्थितीमध्ये ही गोलंदाजी होत असताना 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 अंकांवर स्कोर कार्ड आहे. ऑन साईडला आता चांगला प्रहार. 1 बाउन्सचे चेंडू क्लिअर सुद्धा होईल. 4 धाब्यांकरिता चौकार 4. पहिला धक्का तंबूच्या आशाला. उम्मीदों को झटका. ओम साई उसका बंदारा या संघाला फलंदाज बाद होईल. फटका सुंदर होता परंतु ते डिस्टन्स हवं होतं ना क्लिअर करण्याकरिता ते मिळालं नाही. आणि सुनील याचा फटका अगदी आपण पाहू शकाल साई पागे यांच्या हातखंडामध्ये. पहिल्या विकेटचे इथे झाले पतन. आता नव्याने बॅटर मिस्टर अनंता या फलंदाजाला एक एंड आपण पाहताय तर परेश हा नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाला. तर दीपक लहांगे
अगदी हे पहिलं स्पिल हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. आता त्याची गोलंदाजी कशा पद्धतीने आकारली जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. लेफ्ट हँडर फलंदाजाकरिता अगदी आपण पाहू शकाल बॅकवर्ड स्कोअर लेग वाईडिश मिड विकेट वाईडिश का कॉर्नर रिजन आणि लॉंग ऑन मध्ये नितेश अगदी आपण पाहत आहे. डाऊन द लेग आहे. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 11 रन्स ऑन कार्ड 11 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. म्हणजे सुरुवातीमध्ये थोडीशी खामोशी, परंतु या मॅच मध्ये आपण पाहत आहे अजून बरंच काही येणं शेष आहे. आज हवेची झुणूक सुद्धा प्रचंड होत असताना खेळ खूप महत्त्वाचा राहिला. हवा खेळती राहिल्या कारणाने तेवढा उन्हाचा झळाला पाहायला मिळत नाही ऑनफिल्ड मध्ये. म्हणून इथून अगदी आपण पाहता एक चांगलं क्रिकेट अगदी हाताळलं जात आहे. 11 या अंकांवर धावफलक 11 रन्स ऑन कार्ड. जवळजवळ पहिल्या चेंडूंचा खेळ इथे झालाय समाप्त. दीपक लहांगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा मानस. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून येतोय. नितेश बरफ फील्ड करेल उचलून. एक सिंगल धावेवर इथे समाधानी राहावं लागेल आणि सिंगलच्या मदतीने 12 रन्स ऑन कार्ड 12 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून दीपक लहांगे पुन्हा एकदा सुसज्जित होईल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे म्हणूनच क्षेत्ररक्षणामध्ये हे वारंवार फेरबदल होत असताना अगदी पाहायला मिळत आहेत. गावदेवी स्पोर्ट्स पाहताना 51-17 हा संघ अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने खेळी करत असताना दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गाईड केले या चेंडूला. पुन्हा एकदा आपण पाहताय स्वीपर कव्हर रिजन मध्ये चेंडू सरळ निघून गेला. एक धाव घेतली गेले आणि फेकी खूप महत्वाची आहे. आज प्रत्येक क्षेत्ररक्षकाचं जे कर्तव्य आहे ना ते खूप मोलाचं राहिले. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये सर्वात आधी अगदी आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळाली तो खेळाडूचं नाव आहे महेश राऊत, ज्याने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक परिपक्वता करून दाखवली. आणि अगदी या पहिल्याच आयोजनामध्ये अगदी आपण पाहिलं मोरिया 11 चव्हाणपाड्याचं ते मैदान उडता हुआ महेश राऊत आपण पाहिला आणि त्याला आपण मॅन ऑफ द मॅच अगदी पहिल्यांदा देऊन सन्मानित केली. त्यानंतर आपण दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच मात्र जी दिली गावदेवी कुहेच्या मैदानावर गणेश भोईर. एका चेंडूवर एक धावेची आवश्यकता असताना उडता हुआ गणेश पाहायला मिळाला शॉर्ट सिली पॉइंट रिजन मध्ये आणि जिथे एक धाव काढून दिली नाही. समोरच्या संघाला मात्र ती नामुष्की उडावली आणि आईगावदेवी पालवली संघ हा सुद्धा क्वालिफिकेशन मध्ये जाताना पाहायला मिळाला त्या कॅचेसच्या माध्यमातून. म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा किती इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा आपण पाहिलंय. म्हणून जर परिपक्वतेने आपण पाहायला जर क्षेत्ररक्षण झालं तर समोरच्या संघावर नक्कीच दबाव येणार आहे. म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा नेहमी हाय क्वालिटीचा असावा, नेहमीच हाय असावा हे आपण पाहिलंय. 15 या अंकांवर धावफलक 5 चेंडूंचा खेळ ते समाप्त झालाय. सिंगलच्या साह्याने धावफलक हलत ठेवले. 5 चेंडूनंतर 5 धावा खर्च केल्या दीपक लहांगे यांनी या स्पेलमध्ये आणि धावफलक आतापर्यंत 15 रन्स ऑन कार्ड 15 या अंकांवर स्कोर कार्ड. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा माणस आहे दोन्ही फलंदाज सुनील आणि परेशाचा. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा माणस शॉर्ट लेग रिजन मध्ये फील्ड होईल. एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. षटकाची सुद्धा होईल इथे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 या अंकांवर धावफलक. प्रथमतः फलंदाजी करत असताना उमसाई उसगाव बंधारा हा संघ आहे. 15 रन्स ऑन कार्ड 15 या अंकांवर हे धावफलक. 16 या अंकांवर धावफलक माफ करा. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव आली आणि जिथून एक धावी स्कोर कार्डवर अगदी आपण पाहू शकाल प्लस केले गेले. 16 रन्स ऑन कार्ड घेऊया एक सुंदर असं गीत आणि गीतेनंतर ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा मार्ग सोडणार आहोत. धन्यवाद. पागी या तिसऱ्या स्पेल मध्ये आणलं गेलंय. आता इथून थोडासा जो स्ट्राइक रेट आहे तो कमी आहे. म्हणायचं झालं तर चला पाणी हवंय का, चला आपण पाणी ते मैदानाच्या दिशेने घेऊन जा लवकरात लवकर. पाणी खूप महत्वाचं आहे. रखरखत्या उन्हामध्ये जल ही जीवन है. पाण्याशिवाय आपण एकही क्षण राहू शकत नाही. कारण की जे पाणी आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांनी नदी नाल्यांमध्ये पाहिलं तेच पाणी अगदी आपण पाहू शकाल आज नला स्वरूपी आपल्या घरामध्ये येत आहे. आज बिस्लरीची बॉटल सुद्धा आपण पाहू शकाल 20 रुपये. ही मात्र एवढी पाण्याचं अगदी आपण पाहू शकाल खर्च वाढलाय. आज 100% या पाण्याच्या साठामध्ये 90% पाणी हे खारट स्वरूपी आहे, ज्यामध्ये 60% पाणी हे नेहमीच वेस्टेज जात असतं सांडपाण्याच्या रूपाने. 3% पाण्याचा साठा हा मुबलक आहे.
म्हणून पाण्याचा अपव्यय आपण टाळा. आज पाण्याची उणीव ही नेहमीच पाहायला मिळाले, कारण की आज आपण पाहू शकाल पाण्याची कपात ठाणे या जिल्ह्यामध्ये झाले. साताऱ्यामध्ये आपण पाहू शकाल जवळ दुष्काळ पडण्याच्या मार्गावर आहे. समोरच्या दिशेने खेळलाय साई बाकी थोडेसे पुढे गेले होते, परंतु इन मुमेंटला अगदी ब्रेक लावला आणि ब्रेक योग्य त्या वेळेवर इथे विकेट मिळाली. फलंदाज बाद. परिपक्वता ही मात्र तेव्हाच येईल जेव्हा आपण जेवढ्या जास्तीत जास्त मॅचेस खेळत जाल. पण त्याकरिता पेशन्स खूप महत्वाचा आहे. संघाची भागीदारी, संघामधील तुमचा विश्वास हा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण की हुसेन बोल्ट याचं एक पाहिलं ना की एक सुंदर असं उदाहरण आहे, ज्याने अगदी 9 सेकंद धावण्याकरिता 100 मीटरच्या शर्यतीकरिता 4 वर्ष प्रशिक्षण घेतलं. योग्य तो सराव केला, योग्य तो व्यायाम केला आणि त्यानंतर आपण पाहिलं की त्याला मात्र यश मिळालं. तसंच क्रिकेटचं सुद्धा आहे. 1 ते 2 टुर्नामेंट खेळल्यानंतर काही संघ असे आहेत की जे होप्स हारून जातात. खेळाच्या माध्यमातून अगदी तपश्चर्या ही खूप महत्त्वाची आहे. म्हणून जवळजवळ 27 वर्षानंतर भारताने वर्ल्ड कप 2011 मध्ये जिंकून आणला. जवळजवळ 17 वर्षानंतर आपण पाहिलं T20 मध्ये भारताने पुन्हा एकदा छाप सोडली आणि अगदी आपण पाहत आहे की योग्य त्या पद्धतीने 2013 नंतर 2025 हे वर्ष सुद्धा खूप महत्त्वाचं राहिलं. चॅम्पियन्स ट्रॉफी ही 13 वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राशी परत आली. धावफलक बोर्डवर एकंदरीत आहे 17 या अंकांवर 17 रन्स ऑन अ गार्ड. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहू शकाल. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक 18 रन्स ऑन अ गार्ड 18 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी आपण पाहत आहे. थोडासा सन्नाटा पसरलाय धावेच्या बाबतीमध्ये, कारण की तेवढा मोठे स्ट्रोक येत नाही आहेत. आता मात्र तो फटका येईल. यस इट इज स्टँड अँड डिलिव्हर्ड ऑन साईडला स्लॉक केलं या चेंडूला. मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धाबा 6. षटकार. गाड 24 या अंकांवर धाव संख्या. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरच्या बोलून खेळण्याचा मानस जिथे बीट झाले. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. इथून डॉट बॉलची सांगता ही अगदी स्कोर कार्डवर असेल. जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 24 या अंकांवर ही धाव संख्या. तिसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहत आहे. चांगली गोलंदाजी कपिल पागे याने करून दाखवले. एक जरी मोठा प्रहार आला तरी सुद्धा आतापर्यंत कंट्रोलयुक्त गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस बोट फिरवले गेले चेंडूवर आणि सरळ चेंडू यष्टिरक्षकांच्या हातकणामध्ये. डॉट बॉलची सांगता. 3 षटकाचा खेळ समाप्त. 24 या अंकांवर धावसंख्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना ओमसाई उसगाव बंधारा हा संघ आपण पाहताय हलकासा अडचणीमध्ये, कारण की 8च्या सरासरीने ही धावसंख्या स्कोर कार्डवर अगदी लागली गेले. आता शेवटचं अंतिम षटकाने शेष असेल. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय एक्झॅक्टली रणनीती, काय एक्झॅक्टली टार्गेट असेल हे सुद्धा पाहणं योग्य. घेऊया एक सुंदर असं डीजे सॉन्ग आणि येऊया मॅचच्या दिशेने.
गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. हे शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता तेजस आज एक नवख्या गोलंदाजाला अगदी गोलंदाजीकरिता ही संधी मिळाली. रुपीची बागी नेहमी शोधत असतात की आपल्या संघामध्ये कुठल्या क्षेत्ररक्षकाकडे आणि कुठल्या फलंदाजाकडे कुठल्या गोलंदाजाकडे तो गुणधर्म आहे आणि सिच्युएशननुसार त्याला अगदी ही गोलंदाजी दिले. तेजस अगदी आपण पाहत आहे या स्पेलमध्ये आउटसाइड ऑफ चेंडू अगदी पडला होता आणि त्यानंतर स्विंग पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू आतमध्ये कट झाला आणि तेच आपण पाहू शकाल. लाईन बिलॉंग टू द एम्पायर डॉट बॉलची अगदी ही सांगता लागोपाठ अगदी आपण पाहायचं पहिल्या चेंडूवर सिंगल आली त्यानंतर डॉट बॉलची सांगता ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा शफल झाले. फॉलो केलं गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आपण पाहत आहे. स्लॉग ओव्हर मध्ये तेजस पागीला ही गोलंदाजी दिली आणि आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी ही त्याने अगदी करून दाखवले. कुठल्याही पद्धतीचे मोठे स्ट्रोक खेळून देत नाही. धावसंख्या अगदी जाग्यावर स्थिर आहे. जाग्यावर स्तब्ध 25 या अंकांवर. ऑन साइडला आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी हाताला स्पर्श झाला असावा हा चेंडू आणि फ्लाय सुद्धा होता. अगदी 6 धावेंकरिता मिळतील धावा 6. षटकार संख्या अखेरकार यश मिळालं. मोठा फटका खेळण्याकरिता फोर्स झाले सुपूर्त झाले आणि जिथे सरळ चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6च्या मदतीने 31 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळतंय. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. डाऊन द लेग ही डिलिव्हरी अगदी आपण पाहत आहे. एक अतिरिक्त धावे स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 32 या अंकांवर हे स्कोर कार्ड 32 रन्स ऑन अ कार्ड. 32 धावा या स्कोर कार्डवर असतील. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ निशेष आहे. या 2 चेंडूंमध्ये अगदी प्रयत्न वाढवतील की नाही हे सुद्धा पाहणे योग्य असेल. ओहो प्ले अँड मिस. सरळ चेंडू यष्टिरक्षक यांच्या हातकणामध्ये विकेटचं सुद्धा झाले ते पतन. बॅटची आतली कडा. विकेट किपरचा सहारा. फलंदाज बाद होईल. हा बसेल धक्का क्रमांक 3 ओमसाई उसगाव बंधारा या संघाला. थर्टी 32 रन्स ऑन गाड 3 गडीच्या मोबदल्यात. आता अगदी या षटकातील आपण पाहू शकाल शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. योग्य ती धावसंख्या अगदी लावायचा प्रयत्न होता परंतु या धावसंख्येचा पाठलाग अगदी आपण पाहत आहे. या पहिल्या इनिंग मध्ये 2 मोठे फटके तर आले परंतु आतापर्यंत योग्य त्या मानसिकतेने खेळण्याचा हा माणस सुरळीत आहे. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. तेजस आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन 32 या अंकांवर धावफलक आहे. चला थोडीशी घाई करा प्लीज विनंती असेल. पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे. बॅटचा इशारा अगदी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 33 रन्स ऑन कार्ड 33 या अंकांवर हे धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. एक चांगल्या स्थितीमध्ये तर नाहीये परंतु इथून जाता जाता इम्पॅक्ट टाकतील का फलंदाज. ओहो बाउन्स आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि एक अगदी पाहत आहे पुन्हा एकदा एक वाईटचा इशारा. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 34 34 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळेल. फटाफट मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलं गेले चेंडूला इंटू द गॅप मध्ये. त्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं गेलं. एन मोमेंटला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु 2 टांगों के बीच में से गेंद निकलते हुए 4 रनों के लिए मिळतील धावा 4. 38 या अंकांवर स्कोर कडा आहे आणि विजयी होण्याकरिता एक फायटिंग टोटल 39 धावेंचा पाठलाग अगदी करावा लागेल. परंतु तेजस याने खूप चांगली गोलंदाजी हाताळली. स्लॉग ओव्हर मध्ये हलकीशी लाईन लेंथ अगदी थोडंसं त्यावर काम करावं लागेल परंतु योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी आणि येणारं भवितव्य हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आई गावदेवी भातानेपाडा 51-17 या संघाकरिता 38 धावा लागल्या. 39 धावेंचा पाठलाग करायचा आहे. आता 39 धावेंचा पाठलाग कशा रीतीने होईल सुद्धा पाहणे योग्य. किंवा एक सुंदर असं डीजे सॉन्ग आणि त्यानंतर टॉर्चच्या दिशेने आपण वळणार आहोत. चला आई गावदेवी लेंडी आणि जय शिवराय जांभूलपडा टॉस करण्याकरिता उपस्थित राहा.
कक्षेशी संपर्क साधायचा आहे. गणेश मोरे, गणेश मोरे आपण जिथे कुठे असाल आपण समालोचन कक्षेशी संपर्क साधायचा आहे. 38 धावा या अगदी लागल्या गेल्या. 39 धाव्यांचा अगदी हा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग कशा रीतीने होईल हे मात्र तुमच्या समवेत सांगण्याकरिता आता थोड्याच वेळामध्ये आणखी एक समालोचक या ठिकाणी जॉईन होईल. चला, 2 बॅटर आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. एकंदरीत आज दिवस क्रमांक 4 या स्पर्धेचा बहुसंख्य रेकॉर्ड्स एकदा आपल्याला पाहायला मिळाले. ऋतिक जाधव पहिला गोलंदाज ठरला गेला, विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर. अजय मडवी दुसरा गोलंदाज ठरला गेला, एकमेव ज्याच्या नावावर दुसरी विकेट हॅट्रिक आणि पहिला गोलंदाज मिडन ओव्हर फेकणारा. त्यानंतर दिलीप भोईर अगदी हा तिसरा गोलंदाज ठरला गेला. ही जीवदानी बंगलापाडा या संघाकडनं त्याच्या नावावर अगदी आपण पाहिली तिसरी विकेट हॅट्रिक. तर कालच्या दिवसामध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिला. काल सुद्धा 2 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या. अक्षय रावते आणि आशिष कुडवा म्हणजेच 5 विकेट हॅट्रिक या अगदी आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. म्हणजेच विथ द बॉल आणि विथ द बॅट दोघांचाही बोलबाला आहे. म्हणून ही मातीची खेळपट्टी खूप महत्वाची आहे. आणि या खेळपट्टीवर एक तुमचा जो विशेष गुणधर्म आहे तो नेहमीच आपण दाखवा. रिझल्ट काही असो, परंतु स्वतःच्या नावाची ओळख जर निर्माण करायची असेल तर योग्य ती मेहनत खूप महत्वाची आहे. परिश्रमाती परमेश्वर, कष्टमेना फळ नाहीये हे प्रामुख्याने आपण म्हटलंय. 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने रुपेश पागी आणि त्यानंतर साई पागी अशी सलामीवीर जोडी आहे. एक नवतरुण उभारता सितारा, एक कणखर लेफ्ट हँडर फलंदाज साई पागी एकडे आपण पाहत आहे. काही दमछाक सोडली होती या फलंदाजाने. कैलासवासी पप्पू फलते चषक संदीपजी घोष एक प्रामुख्याने आपण पाहिलं आयोजक करते होते आणि जिथून आपण पाहू शकलात की त्याच मैदानावर एक जबरदस्त इनिंग आकारली होती तेच साई पागी. तर एकेडने गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटची सेवा भाताने करांकरिता दिले तोच रुपेश पागी, विद्यमान खजिनदार वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे. आज गेली कित्येक वर्ष अगदी रुजू आहेत. या टॉस त्या दिशेने केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार ऐकावदेवी लेंडे आणि जय शिवराय जांभूलपाडा संजयजी पाचाळकर यांच्या शुभ हस्ते केला जातो. टॉस सामन्याला सुद्धा देखील होते सुरुवात. इथून पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर आनंदा कडव या गोलंदाजाला आपण पाहत आहे. तर स्ट्राईक एंडला रुपेश पागी, नॉन स्ट्राईक एंडला साई पागी. या सेकंड इनिंगची सुरुवात दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू अक्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट हलकसं आपण पाहत आहे यष्ट्या सोडून जाणार होतं. इम्पॅक्ट सुद्धा खूप महत्वाचा होता. याला अपीलवर अगदी पाहायचं झालं तर यानंतर शेवटचा अंतिम सामना अगदी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. अनंता 39 धावेंचा पाठलाग अगदी होतोय, जिथून एक लढण्या योग्य बळ तर मिळालंय. गोलंदाजीवर परिपूर्ण डिपेंड असेल. स्विच हिट खेळण्याचा मानस अगोदर ऑन साईडला आणि यावेळेस स्विच हिट फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा हा मानस होता. इथून डॉट बॉलची सांगत अगदी पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू अगदी गेलेत निर्धाव. थोडासा वेळ घेत आहेत रुपेश पागी मैदानाच्या दिशेने. ठाऊक आहेत की इथून सिंगल डबल किंवा एखादा मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्या परिपूर्ण कव्हर होऊ शकत आहेत. परंतु अनंताने सुद्धा या 2 चेंडूवर चांगली लाईन मेंटेन केले. ऑन साईडला लेग लान्स केलाय. खूप चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग चेज आहे आणि चेंडू अगदी घरंगळ सरळ निघून गेलाय चौकाराकरिता. 4 धावा, 4 रन्स. टॉस अपडेट आपल्यापर्यंत आले. आईगावदेवी लेंडी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट असा निर्णय घेतलाय. म्हणजे जय शिवराय जांभूलपाडा संघ यानंतर इन ऍक्शन अगदी पाहायला मिळेल फलंदाजी करत असताना. ऑन ड्राईव्हचा फटका सुंदर पद्धतीने आपण पाहत आहे 4 धावेंकरिता आणि सरळ चेंडू निघून गेला. स्कोअर लेग सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. रुपेश पागे ऑन दी मार्क होतोय 4 या अंकांवर. वैयक्तिक आणि सांघिक खातं ओपन केलं जात आहे. 4 रन्स ऑन कार्ड. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनंता यावेळेस सुसज्जित होईल. डाऊन द लेग ही लेंथ अगदी आपण पाहत आहे. हलकासा फॉलो करण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशाराला एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 5 रन्स ऑन कार्ड 5 या अंकांवर ही धाव संख्या. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रयत्न होत आहेत अगदी डॉट बॉल काढण्याकरिता, परंतु लेंथ यावेळेस हलकीशी चुकीची पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय. चांगला फटका आहे. लॉप केलं या चेंडूला. कव्हर पॉइंट सीमा रेषा पार.
चेंडू झालाय रफू चक्कर, मिळतील धावा 4, चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 या अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. चांगला फटका होता. फक्त आणि फक्त दिशा दर्शवली, चांगल्या पद्धतीने टायमिंग साध्य केलं, व्यवस्थित कनेक्शन होतं आणि सरळ चेंडू निघून गेला डीप कव्हर पॉइंट सीमा रेषा पार चौकाराकरिता. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 9 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा मानस, ते क्षेत्र पुन्हा एकदा भीती झालंय. यावेळेस पॉइंट रिझन सीमारेषा पार, चेंडू अगदी सरळ निघून गेलाय चौकाराकरिता. एक चांगल्या फटक्याची अगदी आपण पाहू शकाल यावेळेस निवड केली जाते. इंटू द गॅप मध्ये खेळला आणि त्याचं मिळालं बेनिफिट. 13 या अंकांवर धावफलक 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. सुरुवातीमध्ये अगदी आपण पाहिला, थोडंसं वेट अँड वॉच केलं आणि आता आपण पाहू शकाल जे क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत ना, तेच अगदी कॉपीबुक स्टाईलने खेळण्याचा हा मानस रुपेश पागे यांचा आपण पाहत आहे. इथून 4 धावा मिळतील आणि चौकाराच्या मदतीने 13 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहू शकाल. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील, या पहिल्या षटकामधील आपण पाहत आहे. ऑन साइडला हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला इझिली टेक आणि पिकअप स्ट्रोक, सरळ चेंडू निघून गेलाय लॉंग लेग सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार आणि धावफलक एकंदरीत 19 या अंकांवर जाऊन पोहोचलंय. चांगला स्ट्रोक होता, अगदी बॅकफुटला सुसज्जित होते आणि सरळ चेंडूला फेकून दिलं लॉंग लेग मध्ये आणि सरळ चेंडू निघून गेला 6 धावेंकरिता षटकाराच्या रूपाने. अगदी या षटकाची झाली समाप्ती. 19 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. अजूनही 20 धावेंची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये अगदी आपण पाहत आहे. महेंद्र गरेल यांकडनं जर रुपेश पागे याने लागोपाठ 3 षटकार मारले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज हे मात्र लागलं गेलंय. विद्यमान खजिनदार, विद्यमान सचिव आणि मित्र दुनियेतील अगदी राजा माणसं आहेत. लागोपाठ 3 षटकार जर येतील तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. साई पागी एकेंडे आपण पाहता 19 या अंकांवर धावफलक. सेकंड स्पेल हाताळण्याकरिता धनेश या गोलंदाजाला आपण पाहताय. इथून शिकण्यासारखं बरीच काही आहे, म्हणून म्हणतो ना की चांगल्यातलं चांगलं घेत राहा आणि वाईटातलं वाईट आपण सोडून द्या. खेळाच्या माध्यमातून सुद्धा शिकणं खूप महत्वाची भूमिका आहे. इथून जेवढे खेळत राहणार तेवढं परिपक्व होत जातील. ओमसाई उसगाव बंधारा हा संघ असं नाहीये की सुरुवातीला स्ट्रगल हा प्रत्येक संघाचा आपण पाहिलाय. गुरुसाई संघाने काही छाप सोडली, सुरुवातीमध्ये स्ट्रगल त्यांचा सुद्धा पाहायला मिळाला, परंतु एक वेळ अगदी प्रत्येक संघाची येते आणि त्या वेळेचा आपण नक्कीच कंट्रोल आणि पेशन्स, थोडीशी तपश्चर्या ठेवा, वाट बघा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न स्विच हिटच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. डॉट बॉलची संगत 19 या अंकांवर धावफलक अगदी आपण पाहत आहे. 20 धावेंची आवश्यकता येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये आता हा सामना अगदी कितपर्यंत खेचण्याचा प्रयत्न असेल ओमसाई उसगाव बंधारा या संघाचा, कारण की डॉट बॉल जर जास्तीत जास्त आले तर कमबॅक होईल. परंतु ऑन साइडला साईच्या बॅटमधनं स्लॉक केलं या चेंडूला, सरळ चेंडू निघून गेलाय वाईल्डिश मिड विकेट सीमारेषा पार. कणखर फटका होता, बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग, फ्लाय झाला चेंडू, 6 धावा आणि षटकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 25 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. चांगला फटका होता, अगदी रीड केलं या चेंडूला, मागचा पाय अगदी आपण पाहू शकाल हलकासा स्प्रेड केला आणि ऑन साइडला स्लॉक फटक्यामध्ये कन्वर्ट केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावेंकरिता. 25 या अंकांवर धावफलक आहे. 25 रन्स ऑन अ कार्ड. 3 षटकार मारले तर 1500 रुपयांचं कॅश प्राइज जिगरजी दांडेकर यांकडनं सुद्धा आहे. रुपेशजी पागी यांकरिता, परंतु साई मात्र मैदानाच्या दिशेने थांबायला त्या ठिकाणी मात्र वेट करत नाहीये. वेट परिपूर्ण ट्रान्सफर. आता थांबायचं नाही, आता लढायचं. लगातारचा हा दुसरा आणि धावफलक 31 या अंकांवर धावफलक. खूप चांगला फटका आहे, म्हणून मी म्हटलं की हा खेळाडू तयार झालाय. सुरुवातीमध्ये जिथे म्हणायचं झालं तर योग्य त्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट ठेवलं होतं आणि जिथे संधी मिळाली आज ओपनिंग फेअर हा कसा असावा हे साई याने मात्र पूर्ण दाखवून दिलंय. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवणं ही सुद्धा सक्सेसफुल होण्याची एक गुरु किल्ली आहे आणि योग्य त्या पद्धतीने आपण पाहताय. आता पनिशमेंट स्वरूपी 2 षटकार आलेत. सामना अगदी जवळ आला. 31 या अंकांवर धावफलक. 8 धाबींची आवश्यकता आता इथून अगदी समोर असेल. यानंतर आई गावदेवी लेंडे आणि जय शिवराय जांभूलपाडा. वाईटचा इशारा आणि त्यामध्ये आणखी भर येईल. बॅटच्या साह्याने मात्र हा चेंडू खेळला गेलाय असं साईचं म्हणणं आहे. म्हणजे त्या 4 धाबा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर येतील. 35 या अंकांवर विजयी होण्याकरिता 4 धाबींची आवश्यकता ही अगदी समोर असणार आहे. आयुष्यात सर्व काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्यामधीलच एक आपले आई वडील
म्हणून या दोघांची सुद्धा आपण नेहमीच एक काळजी घेतली गेली पाहिजे. कारण की आपण मोठे झाल्यावर आपल्याला नेहमीच कळतं, जेव्हा आपण कमवण्याकरिता अगदी घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला आई कळते, आणि जेव्हा जबाबदारीची जाणीव वाढते तेव्हा आपल्याला आपले वडील काय आहेत हे मात्र कळत असतं. पण या दोन्ही गोष्टींची अगदी एखाद्या मानवाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, असं वाटलं की सामना फिनिश होईल की काय, परंतु एक चांगले क्षेत्ररक्षण, शॉट थर्डमॅन रिझनमधनं अगदी शॉट फाईन लेगला आले आणि चेंडूला अगदी रोखलं गेले. 5 चेंडूंचा खेळ ते समाप्त झालाय. विजयी होण्याकरिता 4 धावींची आवश्यकता ही अगदी इथून समोर असणार आहे. हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्ले अँड मिस. आता मात्र कॅश प्राइज लागले रुपेश पागी करिता. जर एक स्ट्रोक रिव्हर्स स्ट्रोकच्या माध्यमातून आला तर जिगरजी दांडेकर यांकडनं मात्र 1000 रुपये मिळतील, परंतु त्याकरिता सुद्धा नियम आणि अटी आहेत, शर्ती लागू. रिव्हर्स स्ट्रोक आला पाहिजे आणि तो सुद्धा षटकार, तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज मिळेल आणि पैसे जमा झालेले आहेत, म्हणजेच तुम्हाला षटकार हा मारावा लागेल स्विच हिटच्या माध्यमातून. नेहमीच रुपेशजी पागी बाकीच्या खेळाडूंना उत्तेजन देत असतात आणि त्यांना हे उत्तेजन देण्याचं काम जिगरजी दांडेकर अगदी जॉईंट आहेत. ऑनगोईंग मॅच लाईव्ह पाहत आहेत, व्हेरी वेलकम. अखेरकार 36व्या आयोजनामध्ये तो संघर्ष समाप्त झाला आणि पहिला दिवस अगदी नावे केला आई गावदेवी निंबवली या संघाने, आणि अगदी आनंदाचं वातावरण आपण पाहिलं. ओहो, प्रयत्न तर तोच होता, पहिला चेंडू, आणि गोलंदाजाने सुद्धा तेवढा एक थोडासा आपण पाहू शकाल ना की संधी दिली होती. मिस सीट अगदी पाहायला मिळाला. सरळ चेंडू आपण पाहू शकाल यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. स्विजिट खेळण्याचा मानस तर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. सन्मानपूर्वक खेळाय, हलक्याशा हाताने खेळण्याचा हा प्रयत्न. एक सिंगल धावी, सिंगलच्या मदतीने एक धावी स्कोर कार्डवर येत असताना 36 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. आता 3 धावींची आवश्यकता ही समोर असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर बाळू या गोलंदाजाला आपण पाहताय. चांगली लाईन यावेळेस मेंटेन केले. धाव घेण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय. आउटसाइड ऑफ हा चेंडू होता आणि अगदी आता बायच्या स्वरूपाने या धावा जॉईंट होतील. स्कोर कार्डवर 37. 2 धावींची आवश्यकता ही अगदी समोर असेल. स्विच हिट जर आला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज जिगरजी दांडेकर यांच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश पागी यांच्याकरिता हे कॅश प्राइज आहे, परंतु यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक तर नाहीये. ऑन साईड लावून द राईट्स खेळला आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धाबींकरिता. आमचे आयोजक विनोदजी धोदडे यांच्या स्वागताकरिता मॅक्झिमम हिट, आणि विजयी होत असताना गावदेवी स्पोर्ट्स भातारेपाडा 51-17 हा संघ विजयाच्या देन लक्ष शुभेच्छा. अँड हार्ड लक ओमसाई उसगाव बंधारा संघ. परंतु इथून ही सुरुवात आहे. जे काही आपण गोष्टी हाताळल्या त्या सर्व गोष्टींची विचारसरणी करा. कुठे चुक्या झाल्यात, कुठल्या फलंदाजाला कुठल्या स्थितीमध्ये उतरावायचं आहे, आणि येणारं भवितव्य हे खूप चांगल्या पद्धतीने हाताळा क्रिकेटच्या माध्यमातून, आणि देईन या स्पर्धेच्या दिशेने अगदी शुभेच्छा. सो शेकॅड होईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. खूप चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहताय की फलंदाजी झाली विथ द बॅटने. पुन्हा एकदा एक आकर्षित करणारे स्ट्रोक सिलेक्शन आहे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. वैयक्तिक 25 धावांचं योगदान आपल्या संघाकरिता दिलं. सो मिस्टर रुपेश पागी हे असतील या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हकदार. घेऊया एक डीजे ब्रेक, आणि ब्रेक नंतर नव्याने समालोचक अगदी जॉईन होतील मायक्रोफोनवरनं. हे आपण देऊया एक तुर्तास ब्रेक, आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिलं जाईल. चला आई गावदेवी लेंडी आपण